Good morning, all student. Everybody, a last point of this chapter, solvent extraction. आपल्याला आपल्या या चॅप्टरमधला शेवटचा पार्ट आहे सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. पहिला पॉईंट आहे डिफाईन द सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. डिफाईन द सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. Look here, a method used to separate organic compound present in a aqueous solution. A method used to separate ऑर्गॅनिक कंपाऊंड सेपरेट करायचा आहे कशामध्ये? प्रेझेंट इन ॲक्वेस सोल्युशन. ॲक्वेस म्हणजे काय? वॉटर. ॲक्वेस म्हणजे काय? वॉटर. बाय शेकिंग. शेकिंग करणे म्हणजे हलवणे. ए स्मॉल इट विथ ए सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्वंट in which compound is more soluble than water. Compound is more soluble than water. वॉटरपेक्षा कोण सोल्युबल जास्त पाहिजे? कंपाऊंड. याला काय म्हणायचं? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. काय बोलायचं? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. रिपीट द डेफिनेशन. रिपीट द डेफिनेशन. ए मेथड यूज टू सेपरेट an organic compound present in aqueous solution by shaking it with a suitable organic solvent in which the compound is more soluble than water. More soluble than water. Simple definition. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. काय करायचं आहे? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. कशामधून? ॲक्वियस सोल्युशनमध्ये. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय? वॉटर सोल्युशन. बाय शेकिंग विथ. याला काय वापरायचं? सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्वंट इन विच कंपाऊंड इज मोर सोल्युबल दॅन वॉटर. याला काय बोलायचं? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. काय बोलायचं? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. ओके. यस. नेक्स्ट. लुक हिअर. नेक्स्ट पॉइंट. विच प्रॉपर्टीज ऑफ सॉल्वंट आर युजफुल फॉर सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. मला सांगा कुठली प्रॉपर्टी सॉल्वंटची की जे आपण सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शनसाठी ते सॉल्वंट वापरू शकतो. पहिली प्रॉपर्टी, ऑर्गॅनिक कंपाऊंड मस्ट बी मोर सोल्युबल. ऑर्गॅनिक कंपाऊंड कसला असा पाहिजे? मोर सोल्युबल. कशामध्ये? इन ऑर्गॅनिक सॉल्वंट दॅन इन वॉटर. दॅन इन वॉटर. ऑर्गॅनिक कंपाऊंड मस्ट बी मोर सोल्युबल in the organic solvent than in water. Second, solvent should be immiscible. Miscible म्हणजे मिक्स होणे. इमिसिबल म्हणजे मिक्स न होणे. सॉल्वंट शुड बी इमिसिबल विथ वॉटर. वॉटर बर तो का मिक्स होता कामा नये. अँड बी ॲबल ओके टू फॉर्म टू डिस्टिंक्ट लेअर. त्यामध्ये किती लेअर तयार व्हायला पाहिजे? 2. त्या लेअरला काय म्हणतो आपण? फेज. लेअरला काय म्हणतो? फेज. पहिली प्रॉपर्टी, ऑर्गॅनिक कंपाऊंड मस्ट बी मोर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट दॅन वॉटर. ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये मोर सोल्युबल व्हायला पाहिजे कुणापेक्षा? वॉटरपेक्षा. आणि सॉल्वंट कसं असलं पाहिजे? इमिसिबल असलं पाहिजे. मिक्स न होणारं पाहिजे. कुणाबरोबर? वॉटर बरोबर. म्हणून आपल्याला किती लेअर तयार होतात? टू फॉर्म टू डिस्टिंक्ट लेअर. त्याला आपण वेगवेगळ्या फेज म्हणतो. काय म्हणतो? वेगवेगळ्या फेज म्हणतो. ओके. यस. लुक हिअर. सिंपल हिअर. राईट दी प्रिन्सिपल ऑफ सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन अँड एक्सप्लेन द प्रोसेस विथ लेबल डायग्राम. काय दिले आपल्याला? राईट दी प्रिन्सिपल्स. काय दिले पहा. राईट दी प्रिन्सिपल्स of solvent extraction and explain the process with the label diagram. मला सांगा काय प्रिन्सिपल आहे? एक्स्ट्रॅक्शन हे कुठल्या तत्वावर डिपेंड आहे? लुक हिअर. एक्स्ट्रॅक्शन ऑफ कंपाऊंड टेक्स प्लेस बेस्ड ऑन डिफरंट द सोल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड इन टू लिक्विड्स. मला सांगा दिलेल्या कंपाऊंड्स आपण कुठला कंपाऊंड घ्यायचा आहे? त्यांचं प्रिन्सिपल कशावर डिपेंड आहे? की डिफरन्स इन सोल्युबिलिटी. त्यांची सोल्युबिलिटी कशी असली पाहिजे? वेगवेगळी असली पाहिजे. त्यांची सोल्युबिलिटी कशी असली पाहिजे?
बोला त्यांची सोल्युबिलिटी कशी असली पाहिजे, वेगवेगळी असली पाहिजे ऑफ कंपाऊंड इन टू लिक्विड्स. मला सांगा 2 लिक्विडमध्ये त्यांची सोल्युबिलिटी वेगवेगळी असली पाहिजे. इन दिस प्रोसेस सोल्यूट डिस्ट्रीब्यूट इटसेल्फ. सोल्यूट काय करेल, स्वतःला डिस्ट्रीब्यूट करेल बिटवीन 2 इमिसिबल लिक्विड्स. 2 मिक्स न होणाऱ्या लिक्विडमध्ये काय होतील, डिस्ट्रीब्यूट होतील. फ्रॉम दी ॲक्वियस फेज सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड. ॲक्वियस फेज काय करेल, एक्स्ट्रॅक्टेड इन दी ऑर्गॅनिक फेज. काय बोललो पहा, फ्रॉम दी ॲक्वियस फेज द सोल्यूट गेट्स एक्स्ट्रॅक्टेड इन ऑर्गॅनिक फेज. इन ऑर्गॅनिक फेज, ऑर्गॅनिक फेजमधून एक्स्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. करेक्ट, यस. आता नेक्स्ट आपल्याला या फॉर्ममध्ये पहा 1 मिनिट. सेकंड पॉईंट आहे, ऑन सेकिंग. जर आपण सेक केला ए फ्यू मिनिट्स, काही वेळानंतर स्मॉल व्हॅल्यूम ऑफ ऑर्गॅनिक फेज, एक ऑर्गॅनिक फेज तयार होईल. मोस्ट ऑफ द सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड. ऑर्गॅनिक फेजमध्ये सोल्यूट एक्स्ट्रॅक्टेड गेलं असेल इन टू दी ओके. मोस्ट सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड इन टू ऑर्गॅनिक फेज. ऑर्गॅनिक फेजमध्ये गेलेलं असेल. दी सोल्यूट देन रिकवर्ड फ्रॉम ऑर्गॅनिक सॉल्वंट, आयदर इव्हापोरेशन ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट ऑर डिस्टिलेशन. डिस्टिलेशन करून आपल्याला काय करावं लागेल, त्याला रिमूव्ह करावं लागेल. 1 मिनिट पहा, आपणाला ही जी सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन आहे प्रोसेस दिली आहे. हे काय आहे, हा जो लेयर आहे 1 मिनिट्स पहा, आपणाला हा जो लेयर आहे, हा लेयर कुठला आहे, हा लेयर आहे सॉल्वंट लेयर. आणि हा ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वियस लेयर. ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वियस लेयर. ओके, मला सांगा ही कुठली मेथड आहे, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. आता पुढे बोला, हे जी ॲक्वियस लेयर, हा काय तयार झाला, ॲक्वियस लेयर. ऑर्गॅनिक कंपाऊंड कुठं आला, इथं, की ज्या ठिकाणी आपला सोल्यूट एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. क्लिअर. पुन्हा एकदा पहा 1 बाय 1. काय दिलं आहे, सॉल्वंट लेयर. हा कोण आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ॲक्वियस लेयर. हा ॲक्वियस लेयर आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड इन सॉल्वंट लेयर. ओके, यस. हे जे आपल्याला फ्लास्क दिले, एक्स्ट्रॅक्शन फ्लास्क म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो आपण, एक्स्ट्रॅक्शन फ्लास्क. ओके, यस. 1 मिनिट. सिंपल क्वेश्चन आपल्याकडे आहे. काय सिंपल क्वेश्चन्स पहा. राईट ए शॉर्ट नोट ऑन कंटिन्यूस एक्स्ट्रॅक्शन मेथड. आपण हे 1 टाइम केलं, पण आपल्याला कंटिन्यूस करायचं आहे. लुक हिअर. ड्युरिंग द सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन, if the solute is found to be less soluble in organic phase. Solute is found to be less soluble organic phase. Organic phase मध्ये कसं असायला पाहिजे, less soluble. Then continuous extraction method is employed. आपल्याला कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन मेथड कधी वापरता येईल, आपण जे सोल्यूट जे वापरणार आहेत ते लेस सोल्युबल ऑर्गॅनिक फेजमध्ये असलं पाहिजे. इन दिस मेथड सेम अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट यूज्ड. ओके, आणि रिपीटेडली फॉर एक्स्ट्रॅक्शन. काय करायचं, तेवढंच सॉल्वंट, तेवढं सेम अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट करायचं आणि पुन्हा रिपीट आपल्याला या ठिकाणी रिपीटेडली फॉर एक्स्ट्रॅक्शन, पुन्हा पुन्हा एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे ते. नेक्स्ट, दिस इन्श्युअर दॅट द मोस्ट ऑफ सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड ऑर्गॅनिक फेज. त्यातलं जास्तीत जास्त सोल्यूट कुठं जायला पाहिजे, ऑर्गॅनिक फेजमध्ये जायला. ऑर्गॅनिक फेज म्हणजे कुठला, वरचा लेयर. खालचा लेयर म्हणजे कुठला, एक्स्ट्रॅक्शन फ्लास्कमध्ये ॲक्वियस लेयर. दिस टेक्निक यूज्ड कंटिन्युअस डिस्टिलेशन ऑफ द सॉल्वंट विदिन सम असेंब्ली. पुन्हा काय करायचं, बाहेर घेऊन काय करायचं, डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये घ्यायचं आणि डिस्टिलेशन फ्लास्कमधून ते टेक्निकनी आपल्याला सेपरेट करायचं. द यूज ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट इज अवॉइडेड. यामध्ये आपल्याला लार्ज क्वांटिटी ऑर्गॅनिक सॉल्वंट वापरता येते का, नाही. आपलं एक काय आहे इथं, हा एक्स्ट्रॅक्शन फ्लास्क आहे, हा सेपरेशन फ्लास्क आहे. एवढंच आपल्याला वापरता येतं, जास्त आपणाला वापरता येत नाही. ओके, यस. नेक्स्ट पहा, आपल्याला एक सिंपल तुम्हाला हे क्वेश्चन आणलेला आहे. मॅच द फॉलोइंग. फर्स्ट काय आहे, क्रिस्टलायझेशन. सेकंड, सिंपल डिस्टिलेशन. थर्ड,
फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. नेक्स्ट सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. काय नेक्स्ट दिलं आपल्याला? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. ओके, यस. मला सांगा क्रिस्टलायझेशन कशाचं केलं जातं? क्रिस्टलायझेशन इम्प्युअर कॉपर सल्फेट. सिंपल डिस्टिलेशन कशामध्ये केलं जातं? सिंपल डिस्टिलेशन ॲसिटोन अँड वॉटर. कारण त्यांचा बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स जास्त आहे. वॉटर 100 असतो, ॲसिटोन 56 असतो, म्हणून सिंपल डिस्टिलेशन वापरायचं. मग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कशासाठी वापरायचं? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जे आहे थर्ड पहा, ते आपण कोणासाठी वापरणार? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन 1 मिनिट्स. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन या ठिकाणी आपण यासाठी वापरायचं, ॲसिटोन अँड बेन्झिनसाठी, की ज्याचा ॲसिटोन अँड बेन्झिनमध्ये बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स कमी आहे. आणि सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन कुठं वापरायचं? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन जी आहे ते आपण कशासाठी वापरायचं? बेन्झॉइक ॲसिड अँड वॉटरसाठी. कुठं? बेन्झॉइक ॲसिड अँड वॉटरसाठी. बेन्झॉइक ॲसिड अँड वॉटरसाठी आपण काय वापरायचं? सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. ओके. आपल्याला या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी मॅचिंग करून दिली प्रोसेस आणि यूज इन द प्युरिफिकेशन. आणि सिंपल आहे, काय याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा जो आपला सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन जो पार्ट आहे तो पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. मुलांनो, आपला बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स हा चॅप्टर जो आहे हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. एवढाच आपला हे होता, राहिलेला जो पोर्शन होता क्रोमॅटोग्राफिक टेक्निक हा पूर्ण रिमूव्ह केलेला आहे. ओके. या ठिकाणी आपला चॅप्टर लक्षात ठेवा, काय म्हणलो, चॅप्टर आपला या ठिकाणी संपलेला आहे. मग या फॉर्ममध्ये आपणाला तुम्हाला आलेलं असेल की आपली 11ची एक्झाम होणार आहे. जे झालेले चॅप्टर आहेत त्याच्यावर MCQच्या फॉर्ममध्ये आपणाला ॲन्सर द्यावं लागेल. जेवढा पोर्शन झालेला आहे तेवढे तुम्ही फक्त मी जे लिहून दिलेलं आहे किंवा शिकवलेलं आहे ते कंप्लीट वाचा. तुम्हाला MCQ सहजासहजी सॉल्व करता येतील. तुम्हाला मी सांगितले आपण शिकवलेले चॅप्टरमध्ये पहिला आपण शिकवला होता इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. नेक्स्ट आपण स्टडी केला होता मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि दुसरा आपण केला होता तिसरा बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स. थोडा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 1-2 पॉईंट राहिलेले आहेत. तेही पॉईंट तुम्हाला याच्यानंतर मी लगेच तेही पॉईंट घेऊन देतो. जर MCQ मिळाले तर MCQ पाठवतो. ते MCQची तयारी करा. किंवा सगळ्यात सोपं आहे, आपल्या टेक्स्टबुकच्या खाली जे MCQ दिलेले आहेत, आपल्या टेक्स्टबुकच्या खाली चॅप्टरच्या खाली एक्झरसाइजमध्ये जे MCQ दिलेले आहेत ते MCQज तयारी करा. समजा ते MCQमधले कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. अशाच पद्धतीचे MCQ येण्याची शक्यता आहे. ओके, स्टॉप ह्या.